हाय गाईज, सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी आले आहे गावी आळशीला. तर थोडीशी क्लिप घेतली. हा रोड आहे आळशीचा. आम्ही चाललो होतो शेताकडे. शेंगा वालाला शेंगा आल्या त्या बघायला. मम्मी बोलली नाहीत, पण कसं असतं आपलं का नाही का, आपल्याला तर आपण वर्षातनं एकदा गावी जायचं. मग ते शेंगा आणि त्या हरभऱ्याची भाजी बघून आपल्याला आनंद होतो. आणि मी जे दाखवलं ना हॉटेल, म्हणजे जे सत्य साईबाबा मंदिर आहे ना, म्हणजे प्रति पंढरपूर बोलतात आमचे, तर तेच हे सगळं नाही का, मी जरा झूम करून दाखवलं ते हॉटेल. ते वरती पठारावरती आहे. मी नेक्स्ट टाइम गेलो तर नक्कीच ते दाखवेन. तुम्ही युट्यूबवर सर्च करून बघू शकता की तो एरिया प्रीती शिर्डी हडशी. खूप सुंदर जागा आहे. मी नक्कीच नेक्स्ट टाइम दाखवेल. त्यानंतर आम्ही आलो असं रोडनी. दादूची चालली होती मस्ती. वालाची फुलं मी तुम्हाला दाखवली. तर ती वालाला अजून फुलंच अजून काय आला नाही वाल. त्यानंतर चिमणा खूप एन्जॉय करत होता गावी. तर छान नाचत होता तो, चालतच होता. नंतर असं सूर्यदेवानं प्रदर्शन दिलं संध्याकाळचं, म्हणजे मावळलाय सूर्य. संध्याकाळी 5:30ची व्हिडिओ आहे. त्यानंतर असं पुढे गेलो. आमच्याकडे असं नाही का, भात जोडले की असे कडबा लावतात. असे रचतात भात एकावर एक, एकावर एक. त्यानंतर आम्ही गेलो आमच्या म्हसोबाचं शेत. म्हणजे गावी कसं शेताला नावं असतो. हा हा शेत म्हसोबाचा, हा पायऱ्याची वाटणी असं. तर आम्ही गेलो म्हसोबाच्या शेतात. म्हणजे तिथं एक देव आहे, म्हसोबा देव आहे आमच्या शेताच्या शेजारी. त्याच्यामुळे त्या शेताला ते नाव दिलं आहे, नाही का असं. तर मावशी होती, मम्मीने वाळायला घेतलं होतं. मावशी होती, आदू होती. आम्ही असंच फिरायला गेलो होतो. त्यानंतर मंदिर पण शेजारीच लगेच शेताचं मंदिर आहे. तिकडनं भाऊ आला होता दुसरा, चुलत भाऊ शेतातनं येत होता चालत. तो पण तिकडनं हाय बाय करत होता. त्याच्याशी बोलणं झालं. त्यानंतर मंदिर पण खूप, म्हणजे असं नाही का, आता उरूस जत्रा झाली की मंदिर पण असं शांत होऊन जातं. नंतर आम्ही आलो ठाण्याला. लगेच आलो ठाण्याला दुसऱ्या दिवशी सोमवारी. त्यानंतर आधीने आधीच बाबांना सांगितलं होतं मला सायकल पाहिजे म्हणून. तिच्या बाबांनी अचानक तिला सरप्राईज दिलं. तिलाही माहित नव्हतं मला सायकल घेतली म्हणून. आणि लहान मुलांना सरप्राईज भेटलं की ते खूप खुश होऊन जातात. ती बरेच दिवस बोलत होती, "बाबा सायकल घ्या, सायकल घ्या." आणि फायनली तिला सायकल घेतली. तो गुंडाही, म्हणजे तो चिमणाही खूप खुश झाला आणि तीही खूप खुश झाली. मग तिने असं एक घरात छान असा सुंदर राउंड मारला. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि तिच्या बाबांच्या चेहऱ्यावरचा आनंद कोण धरू शकत नाही. नाही का, एका बाबांनी सायकलची अशी गिफ्ट दिली. दोघंही खूप खुश होते. त्यांनाही असं वाटलं की माझ्या मुलीने मागितली आणि त्यांनी दिली. नाही का, म्हणजे पहिला हट्ट पुरवणे बापाचं कर्तव्यच असतं. छान, ती खूप खुश झाली. तिने मस्त एक राउंड मारला. तिला आता सायकल येत नाही, पण तिने आपली चालवली. छान सुंदर अशी चालवली. मग दोघंही खूप हॅपी झाले. ती पण आणि बाबा पण. भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.